हाय हॅलो नमस्कार, मी पूनम नवीन व्हिडिओमध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते। तर आज आहे शुक्रवार आणि आज अमावस्या आहे। श्रावण महिन्यातली अमावस्या आहे। श्रावणातले शेवटचा दिवस किंवा आज आणि उद्या अमावस्या आहे। तर आज पण आहे आणि उद्या पण आहे। तर आपण कोणत्या पण दिवशी आज किंवा उद्या दोन्ही दिवशी सेवा केल्या तर उत्तमच, पण त्या दोन्हीपैकी एकही दिवशी केल्या तरी चालतील। तर सेवा तर मला काही जमत नाही एवढं काय करायला, पण थोडंफार आपलं जे म्हणजे आहे थोडंफार शॉर्टकट ते मी करत असते। तर आज सकाळी लवकर उठले, मला इतका लोड आहे कामाचा, जरा मला कामच उरकत नाहीत आणि श्रीषा तर काय मला उरकून देत नाही आहे। तर हरताळका पण रंगवायच्यात, उद्या किंवा परवा मला हरताळका कंप्लीट करायच्यात आणि त्यांना द्यायच्या ते, कारण मंगळवारीच हरताळकेचा उपवास आहे। त्यामुळे मला कसल्याही परिस्थितीत त्यांना रविवारीच्या आतच हरताळका। श्रीषा तोंडात नाही घालायचं बाळा, काढ तोंडात नाही घालायचं। तर मला ना ते लवकरच त्यांना द्यावे लागतील हरताळका, त्यामुळे आम्ही रात्रीचं जागतोय आणि करतोय। तर माझे आता सगळी काही कामं आवरलेत, मी थोडंफार केले, स्वच्छता केली जरा अमावस्यानिमित्त, घरातली डीप क्लिनिंग थोडीशी केली आणि फरशी बिरशी पुसली, मीठ टाकून मीठ हळद गोमूत्र टाकून फरशी पण क्लीन करून घेतली, देवपूजा पण केली, मस्त अशी देवपूजा केली आणि चालू आहे आता हेच चालू राहायचं माझं। श्रीषाला खाऊ घालायचंय, सगळं काही तेच चालूच असतं माझं। तर हे पण बसले ते तिकडं, काम चालू आहे त्यांचं। तर ठीक आहे, बघा आता श्रीषा काय करते तुम्हाला दाखवते मी। हो का, इथे ना श्रीषा हो का, तिला बटाटा दिला खेळायला, गवार मी नीट करत होते आत्ता, तर गवार पण दिली तिला खेळायला, तोंडात घालते म्हणून मी ओरडतीये। तिचा खाऊ पण खाऊन झालेला आहे, आता खेळतीये आणि चालले हो का, फ्रीजमधल्या डब्याचं टोपण घेतलंय, ही बरणी पण दिली ती खेळायला आणि चालू आहे इकडं तिकडं का। मी मस्त अशी देवपूजा केली आहे, दिवा मी वरती ठेवला आहे, कारण श्रीषा आहे ना खाली दिव्याला हात लावते, ते उदबत्तीचं पण वरतीच, तिथं पण हात पोचतोय तिचा, पण वरती काही जागाच नाही आहे ठेवायला, तरी पण मी ठेवलं आहे कसं तरी, दिवा वरती ठेवला आहे, कारण नाईलाजच आहे, कारण देवघर असं बैठच आहे, उंच नाही आहे जास्त, त्यामुळं असंच ठेवलं आहे। तर बाकी भांडी एवढी झाली घासून मस्त। आज हे केलं, पिठाचे डबे व्यवस्थित क्लीन करून ठेवले, दळण करायचं बाकी आहे हो का, मी इथं गवार नीट करते आणि अजून स्वयंपाक पण करायचं आहे, चहा वगैरे सगळं काही झालेलं आहे, तर अजून स्वयंपाक बाकी आहे। आणि इथं श्रीषाचं चाललं आहे खेळणं, तोंडात घाल नको श्रीषा, चला। आणि श्रीषासाठी मला ना खाऊ बनवायचं आहे श्रीषासाठी, तर मी रात्रीच इथं ना हे करून ठेवलं आहे, मखाने भाजून ठेवले, ते सॅरेलेक बनवायचे श्रीषासाठी, मखाने भाजले आणि काजू बदाम आणि थोडेसे अक्रोड हे मस्तपैकी भाजून गार करायला ठेवले, गार झालेले, पण तांदूळ आणि ते डाळी मिक्स करून मी धुवून वाळायला ठेवले, तर ते मग बरोबरच ते वाळलं कीच बरोबरच वाटून घेईन। आणि हे मी हे ड्रायफ्रूट ह्याची नुसती मला पावडर बनवायची आहे, ड्रायफ्रूट पावडर, तर हे पण मी काजू बदाम आणि अक्रोड आणि पिस्ता एवढं असं भाजून ठेवले पूर्ण गार कारण गेल्या वेळेस काय झालं, मी काजू बदाम हे भाजले आणि थोडेसेच गार होऊन दिले, तर लगेचच बारीक केलं तर लगेच हे झालं, म्हणजे ओलसर पण आला त्या पावडरला, अशी पावडर झाली नाही, त्यामुळं हो का। श्रीषाला इथं TV लावून दिलेला, तरी पण ती तिथं थांबली आहे, माझ्याच मागे येते आणि इथं आता चालले श्रीषाचा पसारा चालूच आहे असं। आणि तो का इथं श्रीषासाठी मी सॅरेलेक डाळ तांदूळ हे काय बेडवरती टाकले वाळायला, तुम्ही म्हणता बेडवरती का टाकले, कारण श्रीषा खाली आहे ना सगळी ओढतीये नुसतं, त्यामुळं बेडवर ठेवले, बेडवरच वाळायला टाकले। तांदूळ, मूग डाळ, मसूर डाळ आणि काय टाकले, 3च टाकले आणि मखाने टाकायच्यात, काजू बदाम एवढं काय टाकायचे। तर मस्त असं चाललंय, देवपूजा दिवाबत्ती पण झाली आहे, तुम्हाला हरताळका दाखवते मी। अशा हरताळका रंगून झाल्या, ते एवढे रंगून झाले ते, अजून ह्याला सोनेरी कलर पिढं भरायचं, एवढं सकाळी त्यांनी एवढं केले बाकी, आणि अजून एवढे बाकी आहेत ते आम्हाला आज नाईटला करणार आहे आम्ही, असं चालू आहे। इथं पण स्वामींचा फोटो आहे मस्तपैकी, इथं पण स्वामींची देवपूजा केलेली आहे मी। आणि इथं ना मी कापूर लावला होता, दररोजच लावत असते, भीमसेन कापूर मी जाळत असते घरात, तर ते आणि हे श्रीषासाठी ना
मी तुम्हाला दाखवते श्रीषासाठी काय आणलंय ते. हे असं आणलंय हो का. हे ना ती उभी राहती ना इथं, मग ते असं मिळतं फर्निचरला लावायला. पूर्ण लब्बर आहे हा, एकदम सॉफ्ट आहे. हे असं कॉर्नर काट बीट असे पडली तर लागणार नाही म्हणून हे सेफ्टीसाठी तिच्या आणलेलं आहे. इथं बाकी इथं एवढं पुरलंच नाही, एवढंच पुरलं. इथं थोडंसं लावलं होतं आणि एवढं बाकी आहे, तर ते अजून मागवलंय मी. ते लावायचं आहे आता. बघूया आता ते लावतील. गॅस सिलेंडर आतमध्ये नेऊन ठेवायचा राहिलाय हो का. श्रीषा अजिबात एका जागी थांबत नाही, अजिबात चालूच आहे तिचं. श्रीषासाठी ना मी फर्निचरला ते पुरलं नाही तुम्हाला मी दाखवलं ना, तर असं एक अजून मागवलंय मी. मेशोवरून ऑर्डर केलंय. हे छान आहे, हे पण मला आवडलं. म्हणजे तिच्या सेफ्टीसाठी छान आहे म्हणून मी हे ते मागवलंय. हे लावायचं आता. ती लावतील, त्यांचं काम चाललंय जरा, मग ते लावतील. बाकी मी आता स्वयंपाक करते. गवारीची भाजी करायची आहे, चपात्या करायच्या. सकाळी मटकी केलेली ती शिल्लक आहे, दुपारीच केलेली, तर ती भातावर होईल. आणि थोडीशी गवार असं काहीसं करायचंय. भेटूया आपण. श्रीषा कुठे उभी राहिली. श्रीषा आहे ना खूप अडचणीत जायला लागली आणि नाही तिथं जाऊन उभी राहतीये आणि बाय बाय करते. बाय कर, बाय. बघा कशी उभी राहिली, बसती पण ती स्वतःची स्वतः. तो का बसला आता, प्रयत्न चालू. अय्या बसली. चला श्रीषा येते इकडे भाजी करा. मी आता गवार टाकतीये. इथं गवार टाकली, साधी सिंपलच गवार केली आहे. पुढे जरा दाखवायला सुकी गवार करायची, मटकीची भाजी आहे. आणि आता चपात्याचं पीठ मळून ठेवलं इथं, ह्याच्या चपात्या बनवायच्या. आणि आता श्रीषा देवाऱ्यात गेली देवाऱ्यात. तिची खटपट लय चालू आहे का, लय म्हणजे लय खटपट चालू आहे आता ती. बसली. चला अजून काय करायचंय. काय चपात्या करून चपाती जेवायचं आणि गवार बस का. बस बस बस. ठीक आहे, मग गरम गरम घ्या खाऊन. श्रीषा बास कर. काय पाहिजे तुला, खेळ हवाय. तर ठीक आहे, आता आम्ही जेवण करतो. चपात्या करायच्यात अजून मला. मग आम्ही गरम गरम लगेच जेवण करून घेणार आणि आम्हाला अजून हातक रंगवायच्या ते. तर व्हिडिओचा शेवट इथंच करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यांना शुभरात्री. बाय बाय, गुड नाईट.